नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज ठाणा जिल्हा परिषद निवडणुकीचा लगीनघाई सुरू झाले असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. थोड्याच दिवसात तशा प्रकारच्या अधिसूचना निघणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण 53 जागा आहेत आणि महिलांचं सर्वसाधारण राखीव हा जिल्हा परिषद अध्यक्ष पद आहे. त्यामुळं ही निवडणूक अत्यंत चुरशीची लढणार आहे. ठाणा जिल्हा परिषदमध्ये एकूण 53 सीट, त्यामधील भिवंडी तालुक्यामध्ये एकूण सर्वात अधिक 21 उमेदवार आहेत. शहापूरमध्ये 15 आहेत, मुरबाडमध्ये 8, कल्याण तालुक्यात 5 आणि अंबरनाथ 4 असं एकूण मिळून 53 जागांसाठी जिल्हा परिषदची निवडणूक होणार आहे. आणि एकूण मतदार आहेत 8,90,680 आणि जिल्ह्यात 1097 मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहेत. आणि त्या दृष्टीनं जिल्हा परिषदची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक देखील होणार आहे. अत्यंत चुरशीची ही निवडणूक लढली जाणार आहे. आणि या ठिकाणी शिंदे सेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार, शरद पवार गट, तसेच उद्धव सेना आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी तथा काही आघाड्या, स्थानिक आघाड्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या 5 ते 7 वर्षापासून जिल्हा परिषदच्या निवडणुका न झाल्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न झाल्याने अनेक कार्यकर्ते हे निवडणुकीची वाट बघत होते. स्वतःचं नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते. कारण जो जिल्हा परिषदमध्ये निवडून जातो तो पुढे आमदार खासदार देखील होतो. त्या पद्धतीनं एक मिनी मंत्रालय अशी ही जिल्हा परिषदची ओळख आहे. आणि ठाणे जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि बऱ्याच लोकांच्या नजरा या ठिकाणी लागतात. आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना याच्यामध्ये चुरस आहे असं म्हटलं जातं. परंतु उद्धव सेना देखील त्याच सोबतीने लढणार आहे. युत्या प्रतिवत्या होतात का हा देखील प्रश्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नगर परिषदेच्या सुरू होत आहे त्यामध्ये कुठे युती झाल्याचं दिसून येत नाही. काही आघाड्या झालेल्या आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असल्याने आगामी काळात भारतीय जनता पार्टीचाच बोलबाला होईल असं एकूण चित्र आहे. जिल्हा परिषद गणामध्ये ठाणा जिल्हा परिषदामध्ये जास्तीत जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी जिल्ह्यावर एककल्ली वर्चस्व निर्माण करते का की आघाडी करते हे थोड्या दिवसात दिसून येणार आहे. एकूण या 53 पैकी जवळजवळ निम्म्या जागा, जवळजवळ 27 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळं महिला राज अवतरणार आहे. आणि सर्वसाधारण महिला ही जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याचा कस लागणार आहे. आणि जास्तीत जास्त पद्धतीनं लोकांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा असं आव्हान निवडणूक आयोगाचं आहे. आणि राजकीय पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न आलेला आहे. आणि कुठला प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील या ठिकाणी लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. परंतु गावठाण विस्तार हा मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये कळीचा होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई, ठाणे, रायगड परिसरामध्ये असलेली गावं आणि या गावांचा ब्रिटिशांनीच मोजणी केली होती आणि गावठाण मंजूर केलं होतं. आणि दर 10 वर्षामध्ये गावठाण विस्तार होणं गरजेचं आहे की जेणेकरून गावाचा सुनिश्चित विकास होईल. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गावठाण विस्तार करण्यास शासनाने देखील प्रयत्न केला नाही. शासनाने उदासीनता दाखवली. तसेच स्थानिक नेतृत्वाने देखील आपली उदासीनता दाखवलेली आहे. आणि त्यामुळं सिडको प्रशासन असो किंवा महापालिका प्रशासन असो, स्थानिक लोकांच्या आगरी, कोळी, कुणबी, बहुजन समाज जो आहे या समाजाच्या घरांना नोटीस देते, ते पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून
आता स्थानिक कार्यकर्त्यांना गावठाण विस्तार हा मुद्दा घेणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जो जिल्हा परिषद सदस्य निवडून देईल तो आपल्या गटातील गावठाण विस्तार करेल का, गावं मोजून घेईल का, गावाच्या सीमा निश्चित करतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्याजोगा आहे. आणि प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला गावठाण विस्ताराबद्दल नागरिकांनी विचारणं गरजेचं आहे. जंगल जमीन आणि समुद्र ह्या भूमिपुत्रांच्या हक्काच्या जागा आहेत आणि ह्या हक्काच्या जागा देखील महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मंत्रालयात बसून बळकावण्याचा प्रयत्न करते आहे आणि सर्वसामान्य लोकांना, शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न करतो आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता ठाणे जिल्ह्यातील असलेले आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी आणि इतर जो काही समाज आहे, SC समाज आहे, या सर्व समाजाने 12 आलुतेदार याने आता जो जिल्हा परिषदचा उमेदवार असेल त्याला विचारा की तुम्ही गावठाण विस्तार करून घेणार आहात का, गावं मोजून घेणार आहात का, गावांची सीमांकन करणार का आणि गाव वाचवणार का, हा प्रश्न त्याला विचारण्याची गरज आहे. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.